हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरती PYQ सॉल्व करणार आहोत. आजचे जे 5 क्वेश्चन्स असणार आहेत ते पूर्णच्या पूर्ण सगळेच्या सगळे व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड असणार आहेत. आणि तो व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, V प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ A² मायनस x². हा एक फॉर्म्युला. आणि त्याच्यानंतर अजून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो, dx/dt. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि मग हा एक्सचा फॉर्म्युला काय असतो तर तो असतो a sin ओमेगा t प्लस फाय. आणि तो मीनपासून स्टार्ट झाला तर फॉर्म्युला असतो a sin ओमेगा t. आणि जर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झालं तर तो असतो a cos ओमेगा t. हे सगळे आपल्याला माहिती आहे. ओके, ह्याच फॉर्म्युल्यांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 1ला. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे, द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज. आपल्याला एक्स म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे आणि ते इक्वेशन काय दिलेलं आहे तर इक्वेशन दिलेलं आहे x = 0.03 cos 100 πt. ओके, इक्वेशन काय दिलेलं आहे 0.03 cos 100 πt हे इक्वेशन दिलेलं आहे. आणि विचारलं आहे काय, द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल आफ्टर टाइम. व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल आफ्टर टाइम 0.2 सेकंड फ्रॉम द स्टार्ट इज. म्हणजे ऑसिलेशन चालू झाल्यापासून 0.2 सेकंदानंतर 0.2 सेकंदानंतर व्हेलॉसिटी काय असेल असं आपल्याला विचारले. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, पण कुठल्या टाईमला, ॲट टाईम 0.2 सेकंद ह्या टाईमला आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे. देताना आपल्याला दिले डिस्प्लेसमेंट विचारले व्हेलॉसिटी. तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज द, आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण व्हेलॉसिटी इक्वल टू लिहिणार आहे dx/dt. d/dt ॲज इट इज आपण ठेवूया आणि एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट केली तर एक्सची व्हॅल्यू आहे 0.03 cos 100 πt. ओके, 100 πt. आता इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 0.03 हा नंबर आहे आणि हा नंबर म्हणजे कोण आहे, ॲम्प्लिट्यूड. आणि नंबर हा कॉन्स्टंट असतो म्हणून डेरिव्हेटिव्ह काढत असताना कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर घेतो म्हणून 0.03 बाहेर घेतलं. त्याचबरोबर अजून इथं कॉन्स्टंट कोण आहे तर ह्या ब्रॅकेटमध्ये पाय हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह काढत असताना पाय सुद्धा बाहेर घेणार. आणि मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की d/dx cos थीटा ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन थीटा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन येतं. मग इथं कॉस थीटा म्हणजे कोण आहे, 100 πt म्हणजे कोण आहे, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे कोण आहे, थीटा आहे. म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस, मी मायनस पुढं लिहिलं, नंतर इथं साइन आणि थीटा म्हणजे कोण आहे तर 100 πt म्हणजे आहे थीटा. ओके, तर हे मिळालं आपल्याला व्हेलॉसिटी. आता ह्याच्यामध्ये आपण ची व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर ची व्हॅल्यू दिली 0.2 सेकंद. मग 0.2 सेकंद जर पुट केलं तर हे येणार आहेत मायनस. बरोबर आहे, मायनस साइन मी असं दाखवतो, मायनस आपल्याला इथं मिळणार आहे 0.03. त्याच्यानंतर आहे पाय साइन ब्रॅकेट ऑफ 100 पाय मल्टिप्लाय ची व्हॅल्यू किती आहे 0.2. आता फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. मग जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळेल आपल्याला, व्हेलॉसिटी इक्वल टू मायनस 0.03 पाय साइन ऑफ
0.2, आता मी 0.2ला असं पण करू शकतो की 2 इंटू 10⁻⁻1 आणि ह्या 2नं 100ला मल्टिप्लाय केलं तर झालं 200 आणि 200 मल्टिप्लाय 10⁻⁻1 केलं तर -1 असल्यामुळे डेसिमल पॉईंट इथं जाईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 20. म्हणजे 100 इंटू 0.2, 100 इंटू 0.2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल आपल्याला 20 मिळेल आणि पाय ॲज इट इज म्हणून इथं शिल्लक राहणार आहे 20 पाय. ओके, आता व्हॅल्यू आपल्याला साइन 20 पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला माहिती आहे की साईनच्या व्हॅल्यूज सगळ्यांना माहिती आहेत. आपल्याला साईन आपल्याला व्हॅल्यू 0 डिग्रीची माहीत आहे, 30ची. आता मी 30ची वगैरे लिहित नाही, मी फक्त 0-90ची लिहितो. 0-90 डिग्री, त्याच्यानंतर 180 डिग्री, 270 डिग्री आणि नंतर 360 डिग्री. आपल्याला साइन 0ची व्हॅल्यू काय माहिती आहे? साइन 0ची व्हॅल्यू आहे 0. साइन 90ची व्हॅल्यू काय आहे 1. 180ची व्हॅल्यू काय आहे 0 आणि 270ची व्हॅल्यू काय -1. आणि आपल्याला माहिती आहे हे हार्मोनिक फंक्शन असल्यामुळे ह्याच व्हॅल्यू परत काय होतात रिपीट. म्हणून इथं 360ची व्हॅल्यू काय येणार आहे परत 0 येणार आहे. आणि 360 म्हणजे किती असतात तर 360 म्हणजे असतात 2 पाय. बरोबर आहे, पाय म्हणजे 180 आणि 2 पाय म्हणजे 360. म्हणजे 360ची व्हॅल्यू 360ला आपण काय म्हणू शकतो 2 पाय म्हणू शकतो. ओके, आता इथं 20 पाय आहेत बघा. मग 360 नंतर आता 2 पाय आणि परत आपण 360 घेतलं म्हणजे मल्टिप्लाय काय झालं 2 पाय. 2 पाय इंटू 2 पाय काय झाले 4 पाय. म्हणजे 2 पाय असतील, 4 पाय असतील, त्याच्यानंतर 6 पाय असतील, त्याच्यानंतर 8 पाय असतील, नंतर 10 पाय असतील आणि तसंच 20 पाय असतील. ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काय असणार आहे 0 डिग्री असणार आहे. ही व्हॅल्यू असणार आहे 0 डिग्री. आता ही 0 डिग्री व्हॅल्यू कशी असणार आहे बघा, मी सर्कलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता हे सगळं मी इरेज करतो आणि जर मी ह्या ठिकाणी सर्कल घेतला म्हणजे हे पटकन तुम्हाला समजेल आणि विसरणार नाही तुम्ही. 360 म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 पाय आणि 2 पायची व्हॅल्यू किती असते 0 डिग्री. आपण ऑसोलेशन चॅप्टर शिकत असताना रेफरन्स सर्कल मेथडचा वापर केलेला होता. ओके, रेफरन्स सर्कल मेथडचा वापर केला, तोच वापर परत आपण ह्या ठिकाणी करूया. आता लक्ष द्या, हा जो सर्कल आहे ह्या सर्कलचे मी काय केले 4 पार्ट केले, असे 4 पार्ट केले. तर हा काय झाला 0, त्याच्यानंतर हा काय झाला π/2. π/2 म्हणजे काय आहेत 90 डिग्री. त्याच्यानंतर हा झाला पाय, नंतर हे काय झाले 3π/2 आणि नंतर हे काय झाले 2 पाय. आता परत एकदा आपण पूर्ण सर्कल असा फिरून आलो तर हे काय बनतील 4 पाय बनतील. परत अजून एकदा फिरून आलो तर हे काय बनतील 6 पाय. परत काय बनतील 8 पाय आणि असं करत करत गेलो तर काय बनतील 20 पाय. आणि ज्यावेळेस आपण हिथं येणार आहे तर आपल्याला माहिती आहे की हिथं व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 360ची व्हॅल्यू मिळणार आहे 0. कारण 0ची व्हॅल्यू पण 0, 360ची व्हॅल्यू पण 0. π/2 इथं व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 1, इथं व्हॅल्यू मिळणार आहे 0 आणि इथं व्हॅल्यू मिळणार आहे -1. आणि कितीही अँगल आपण पुढं ट्रेस करत गेलो तरी त्या पट्टीमध्ये आपल्याला 0, 1, 0, -1 ह्याच्यापेक्षा वेगळ्या व्हॅल्यूज मिळणार नाहीत. म्हणून आपण काय म्हणूया इथं, म्हणून आपल्याला इथं माहिती आहे बट साइन 20 पाय, साइन 20 पायची व्हॅल्यू काय असणार आहे 0. आणि जर हे जर 0 असेल तर 0 मल्टिप्लाय ऑल काय येणार 0च येणार. आणि 0 मल्टिप्लाय ऑल 0 असेल तर आपली व्हेलॉसिटी काय झाली 0 झाली. आपली व्हेलॉसिटी झाली 0. आणि त्याच्यामुळं ऑप्शन सी ह्या ठिकाणी, ऑप्शन सी हा राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर हिअर. क्वेश्चन नंबर 2. The maximum speed of particle in simple harmonic motion is v. आपल्याला इथं मॅक्झिमम स्पीड किती दिलेले आहे तर व्हेलॉसिटी मॅक्झिममची व्हॅल्यू दिलेली आहे v. द ॲव्हरेज स्पीड इज, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपण ॲव्हरेज स्पीड काढतो
तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. पण ॲव्हरेज ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम हा जो फॉर्म्युला आहे ह्याला म्हणायचं ॲव्हरेज स्पीड. आता टोटल डिस्टन्स किती, तर द मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल इन सिम्पल हार्मोनिक मोशन इज व्ही, द ॲव्हरेज स्पीड इज. आता इथं टोटल डिस्टन्स किती करायचं, समजा एक आपण 1 ऑसिलेशन करूया, कारण टोटल टाईम हा पिरियॉडिक टाईम घेऊया. तर ह्या ठिकाणी आपण टोटल टाईम हा पिरियॉडिक टाईम घेतला आणि पिरियॉडिक टाईम किती असतो, टी असतो. ठीक आहे. तर टी एवढ्या टाईममध्ये पार्टिकल किती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. तर समजा पार्टिकलनं सिम्पल हार्मोनिक मोशन करायला सुरुवात केली, तर ही पोझिशन आहे मीन पोझिशन, ही आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि ही आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम. तर पार्टिकल इथून इथं गेला तर ॲम्प्लिट्यूड एवढं डिस्टन्स कवर केलं, परत रिवर्स आला अजून ॲम्प्लिट्यूड एवढं, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमला गेला अजून ॲम्प्लिट्यूड एवढं, आणि परत मेनला आला अजून ॲम्प्लिट्यूड एवढं, आणि एक ऑसिलेशन झालं. आत्ता एक ऑसिलेशन होणार, म्हणून टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार, तर ह्या ठिकाणी टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करणारे 4a, आणि टोटल टाईम किती, टी. म्हणून ह्या व्हॅल्यू जर आपण ॲव्हरेज स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये भरल्या, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे 4a आणि टोटल टाईम किती आहे, कॅपिटल टी. आता जर आपण ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शनमध्ये ए पण नाही आणि टी पण नाही. मग आपल्याला काय करावं लागेल की टीच्या ठिकाणी आपल्याला व्ही आणता येईल का. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी, किंवा त्याला आपण म्हणतो स्पीड आणता येईल का. तर एक फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. बघा आता हे कसं समजतं, तर हे प्रॅक्टिसनं समजतं. आपल्याला माहीत होता की ओमेगाचा फॉर्म्युला काय होता, 2π/t फॉर्म्युला होता. देअरफॉर टी इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल, 2π/ω फॉर्म्युला मिळेल. पण ह्या ओमेगाच्या ठिकाणी व्ही आणायचं, म्हणून आपल्याला फॉर्म्युला अजून काय माहिती आहे की व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला काय असतो, तर तो असतो ω/a, बरोबर आहे. आणि व्हेलॉसिटी मॅक्झिमम किती दिले आपल्याला, व्हेलॉसिटी मॅक्झिमम व्ही दिलेले, म्हणून व्हेलॉसिटी मॅक्झिमम मी काय लिहितो, व्ही इक्वल टू ω/a. देअरफॉर मग मला सांगा, देअरफॉर ओमेगाची व्हॅल्यू काय मिळेल, तर ओमेगाची व्हॅल्यू v/a मिळेल. आणि मग ही v/a ही व्हॅल्यू इथं पुट केली, ह्या ठिकाणी पुट केली, तर मग टीचा फॉर्म्युला काय मिळेल, तर टीचा फॉर्म्युला मिळेल 2π. ओमेगाच्या ठिकाणी पुट काय केलं आपण, v/a, आणि ए इथं आल्यानंतर काय होतील, मल्टिप्लाय. म्हणून टीचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, टीचा फॉर्म्युला मिळेल 2πa डिवायडेड बाय व्ही. आणि मग ही टीची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो, बरोबर. ही टीची व्हॅल्यू कुठं पुट करायची, ह्या ठिकाणी पुट करायची. आणि मग अशी पुट केली तर आपल्याला काय मिळेल, तर 4a, आणि टीची व्हॅल्यू काय, तर 2πa/v. आता हे व्ही वरती गेले तर काय होतील, मल्टिप्लाय, आणि ह्या एला ए काय होतील, कॅन्सल, बे के बे, 2 दुने 4, मग शिल्लक राहील 2. हे वरती गेलेले व्ही आणि डिवाइडला असलेले पाय, आणि 2v/π हे आपलं असेल आन्सर. त्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून आपलं ऑप्शन ए इज द राईट आन्सर हिअर. तर हे झालं ॲव्हरेज स्पीड ज्यावेळेस पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन करतो त्यावेळेस. आणि असे ॲव्हरेज स्पीडचे अजूनसुद्धा बरेच फॉर्म्युले आहेत, बरेच क्वेश्चन्स PYQजमध्ये विचारलेले गेले आहेत. आता पाहूया आपण आजच्या लेक्चरचा क्वेश्चन नंबर 3. आता हा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. क्वेश्चन अगोदर रीड करूया आपण. द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर हार्मोनिक मोशन इज x इक्वल टू. आपल्याला देताना काय दिले त्यांनी, तर आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे कशाचं, इक्वेशन दिलेलं आहे डिस्प्लेसमेंटचं. ते डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मी लिहून घेतो. x इक्वल टू काय दिले, 5 sin 4t मायनस π/6 हे इक्वेशन दिलेलं आहे. पुढं काय सांगितलं आपल्याला, हे इक्वेशन आपल्याला दिले. पुढं काय सांगितले, व्हेअर x इज हे x जे आहे
ते इट्स डिस्प्लेसमेंट इन सेंटीमीटरमध्ये. द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट इज 3 सेंटीमीटर इज. आपल्याला काय विचारले, व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल विचारली, पण कधी, ज्या वेळेस डिस्प्लेसमेंट किती आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 3 सेंटीमीटर, त्यावेळेस व्हेलॉसिटी विचारली. आता जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा आणि हाच फॉर्म्युला इन मॅग्निट्यूडमध्ये घेतला, बरोबर आहे. प्लस मायनस एक इंडिकेट काय करतात, डायरेक्शन. तर हा फॉर्म्युला इन मॅग्निट्यूडमध्ये घेतला तर तो फॉर्म्युला मिळेल व्ही इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं आपल्याला ओमेगा ए ह्याची व्हॅल्यू दिली नाही, एक्सची व्हॅल्यू तर 3 सेंटीमीटर दिली. तर ओमेगा आणि एची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करणार. आणि स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला काय माहिती होतं डिस्प्लेसमेंटचं, तर एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी, बरोबर आहे, ओमेगा टी मायनस फाय. आता इथं फाय जो आहे तो प्लस घेतला तरी चालतो, मायनस घेतला तरी चालतो, काय हरकत नाही. तर हे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर आपण हे कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळते, तर आपल्याला ॲम्प्लिट्यूड मिळते 5, एच्या ठिकाणी कोण आहे 5 आणि ओमेगाच्या ठिकाणी कोण आहे 4. म्हणून आपल्याला कम्पेअर केल्यानंतर कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन बरोबर आपण कंपॅरिझन केलं स्टँडर्ड इक्वेशन, तर ॲम्प्लिट्यूड किती मिळते, तर ॲम्प्लिट्यूड मिळते 5 सेंटीमीटर अँड ओमेगाची व्हॅल्यू काय मिळते, तर 4 रेडियन पर सेकंद अशी मिळते. तर ही ए आणि ओमेगाची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये जर आपण पुट केली व्हेलॉसिटीच्या, तर व्हेलॉसिटी इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 4 रूट ऑफ ॲम्प्लिट्यूड किती मिळाली 5चा स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू किती 3 म्हणजे 3चा स्क्वेअर आपल्याला करावा लागेल. ठीक आहे. देअरफॉर मग काय होईल, व्हेलॉसिटी इक्वल टू 4 रूट ऑफ 5चा स्क्वेअर किती येतो, तर 5चा स्क्वेअर आहे 25 मायनस 3चा स्क्वेअर आहे 9. 25 मायनस 9 केलं तर काय येणार आहेत 16, बरोबर आहे. ह्या ठिकाणी येणार आहेत 16 आणि 16चा रूट जर काढला तर तो रूट येतो 4 आणि 4 इंटू 4 पुन्हा काय येतात 16 येतात आणि ह्याचं युनिट येणार आहे सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल किती असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल असणार आहे 16 सेंटीमीटर पर सेकंद. आणि म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आणि आजचे जे आपण क्वेश्चन्स घेतो हे सगळेच्या सगळे PYQs आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चनचे जे इयर आहेत ते इयर माझ्याकडून टाकायचे राहिलेले आहेत, परंतु हे सगळेच्या सगळे PYQs आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर्स पाहताय, व्हिडिओ लेक्चर पाहताय, त्यावेळेस तुम्ही हे जे सोल्युशन्स आहेत हे सोल्युशन वहीमध्ये लिहा. कारण अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जोपर्यंत आपण आपल्या हाताखालून घालत नाही, म्हणजे आपलं प्रॅक्टिस होत नाही, तोपर्यंत हे आपल्याला जमत नाहीत. न्यूमरिकल सॉल्व करत असताना, MCQज सॉल्व करत असताना आपल्याला फिजिक्समध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे द इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. आता इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट कसं दिलेलं आहे, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, जे डिस्प्लेसमेंट इन्स्टंट ऑफ टाईममध्ये होतं त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि ते डिस्प्लेसमेंट किती दिलेलं आहे त्याचं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस इक्वेशन दिलेलं आहे त्यावेळेस आपल्याला जरा हे सोपं पडतं. मग इक्वेशन काय दिले बघा, इक्वेशन दिलेलं आहे एक्स इक्वल टू ए कॉस ओमेगा टी प्लस पाय अपॉन 4 हे इक्वेशन दिलं आहे. द टाईम ॲट विच, असा कोणता टाईम आहे, क्वेश्चन नीट वाचा. द टाईम ॲट विच द व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्या वेळेस. तर असा कोणता टाईम आहे, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. पण ह्या टाईमला काय असलं पाहिजे की ॲट
ॲट विच व्हेलॉसिटी ही काय असली पाहिजे, व्हेलॉसिटी असली पाहिजे मॅक्झिमम, ती बी फर्स्ट टाईमला, पहिल्या वेळेस. ठीक आहे. मग आता हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. व्हेलॉसिटी काढायची, देताना दिले डिस्प्लेसमेंट. तर व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण काय करूया, व्हेलॉसिटी इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी लिहूया. डी अपॉन डी टी, एक्सची व्हॅल्यू काय दिली, तर एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ए कॉस ब्रॅकेट ऑफ ओमेगा टी प्लस पाय अपॉन 4, ही व्हॅल्यू दिलेली आहे एक्सची. आता डेरिव्हेटिव्ह काढत असताना कॉन्स्टंट टर्म आपल्याला बाहेर घ्यावे लागतात. तर ए हा कॉन्स्टंट, ओमेगा हा कॉन्स्टंट, म्हणून डेरिव्हेटिव्ह काढत असताना ए ओमेगा आपण घेतला बाहेर, राहिलं कोण, कॉस. आणि हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे कोण आहे, पूर्ण ब्रॅकेट म्हणजे आहे थीटा, ह्याला आपण कॉस थीटा म्हणू शकतो. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण येतो, साइन येतो, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डी अपॉन डी एक्स कॉस थीटा इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, मायनस साइन थीटा. म्हणून हे मायनस साइन मी इथं लिहितो, मायनस इथं लिहितो, आणि साइन थीटाची व्हॅल्यू काय आहे, ओमेगा टी प्लस पाय अपॉन 4. आणि हे इक्वेशन कोणाचं मिळालं आपल्याला, हे इक्वेशन मिळालं व्हेलॉसिटीचं. पण व्हेलॉसिटी ही कशी पाहिजे आपल्याला, व्हेलॉसिटी पाहिजे मॅक्झिमम, बरोबर आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी पाहिजे. आणि व्हेलॉसिटी मॅक्झिममचा फॉर्म्युला इन मॅग्निट्यूड तुम्हाला काय माहिती आहे, तर ओमेगा इंटू ए, किंवा त्याला आपण ए ओमेगा म्हणू शकतो. मग आपल्याला जर ए ओमेगा इथं आणायचा असेल तर ह्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, ह्याची व्हॅल्यू असली पाहिजे साइन थीटाची व्हॅल्यू असली पाहिजे 1, कारण 1 इंटू ए ओमेगा येणार. आणि जर साइन थीटाची व्हॅल्यू 0 आली तर टोटल काय येणार 0, आणि 0 म्हणजे व्हेलॉसिटी काय मिळेल, मिनिमम, कारण मिनिमम व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. मग साइन थीटाची व्हॅल्यू 1 यायची असेल तर थीटा किती लागतो, म्हणजेच हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू 1 आणायची असेल तर दॅट इज थीटा पाहिजे 90 डिग्री. आणि 90 म्हणजे किती असतो, 90 म्हणजे असतो π/2. म्हणजे हे ओमेगा टी प्लस π/4 ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आली पाहिजे, π/2 आली पाहिजे. म्हणून दॅट इज आपण काय म्हणू शकतो, ओमेगा टी प्लस π/4, हा म्हणजे कोण आहे, थीटाची व्हॅल्यू काय आली पाहिजे, π/2. आणि आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची, टी म्हणजे टाईम, तर इथंच आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करता येईल. ओमेगा टी π/4 पलीकडे गेल्यानंतर काय होतील, मायनस, म्हणून π/2 मायनस काय होतील, π/4. आता इथं आपल्याला छेदातली व्हॅल्यू काय करावी लागेल, 4 करावी लागेल. म्हणून इथं 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं. 2 इंटू पाय काय झाले, 2 पाय मायनस, म्हणजे इथं काय होणार आहेत 2 पाय मायनस पाय डिवायडेड बाय काय बनतील 4. आणि 2 पाय मायनस पाय काय होतील, तर π/4 हा मिळाला ओमेगा टी. आणि देअरफॉर टी इक्वल टू काय मिळेल, तर टी ओमेगा इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड, म्हणून ओमेगा अपॉन π/4 ओमेगा होईल, π/4 ओमेगा. म्हणजे आपल्याला ह्या टाईमला व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम मिळेल फर्स्ट टाईमला. म्हणून ह्या ठिकाणी आपलं ऑप्शन आहे π/4 ओमेगा, म्हणजेच ऑप्शन सी इज द राईट आन्सर हिअर. आजच्या लेक्चरमधलं हे शेवटचा क्वेश्चन असा दिलेला आहे, ए पार्टिकल एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन. पार्टिकल कसली मोशन करतोय, सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतोय. स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट झालेला आहे मीन पोझिशनपासून, हे पण लक्षात ठेवा. इट्स ॲम्प्लिट्यूड इज ए, ॲम्प्लिट्यूड दिलेले आहे ए, अँड इट्स पिरियडिक टाईम इज टी, पिरियडिक टाईम दिलेला आहे टी. ॲट सर्टन इन्स्टंट, असा एक सर्टन इन्स्टंट ऑफ टाईम आहे, त्या टाईमला काय सांगितलं आहे, इट्स स्पीड यू इज हाफ दॅट ऑफ मॅक्झिमम स्पीड. असा एका सर्टन टाईमला ह्याचं स्पीड दिलेलं आहे यू, आणि हे यू आहे मॅक्झिमम स्पीडच्या हाफ दिलेलं आहे, व्ही मॅक्स अपॉन 2 लिहू शकतो आपण, हाफ दॅट ऑफ मॅक्झिमम स्पीड व्ही मॅक्स. द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट दॅट इन्स्टंट, तर त्या ठिकाणी कोणतं डिस्प्लेसमेंट असेल, म्हणजे त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता इथं आपल्याला काय दिलं आहे तर व्हेलॉसिटी किती दिला आहे. व्हेलॉसिटी दिलेला आहे यू दिलेला आहे आणि मॅग्निट्यूडमध्ये घेतलं तर येणार फक्त ओमेगा. रूट ऑफ काय येईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची पण यूची व्हॅल्यू काय आहे तर व्ही मॅक्सच्या हाफ आहे म्हणून यूच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो व्ही मॅक्स अपॉन 2 इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण मला सांगा व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय आहे. बट व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ए ओमेगा असते बरोबर आहे. व्ही मॅक्सची व्हॅल्यू ए ओमेगा असते म्हणून आपण व्ही मॅक्सच्या ठिकाणी पुट काय केलं ए ओमेगा अपॉन 2 इक्वल टू ओमेगा रूट ऑफ काय होतील रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होईल. ह्या ठिकाणी दोन्ही साईडच्या ओमेगाला ओमेगा कॅन्सल होईल आणि इकडचा रूट जर घालवायचा असेल तर दोन्ही साईडला आपण काय करूया स्क्वेअर करूया आणि म्हणून स्क्वेअर केल्यानंतर डायरेक्ट आपण लिहू शकतो ए स्क्वेअर अपॉन इथं 2चा स्क्वेअर काय होईल 4 इक्वल टू रूटचा स्क्वेअर केल्यावर काय होईल तर रूट निघून जाईल म्हणून ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्हॅल्यू काढायची एक्सची. आता हे मायनस एक्स लेफ्टला आणलं तर काय होतील प्लस एक्स स्क्वेअर आणि हे ए स्क्वेअर अपॉन 4 राईटला आणले तर काय होतील मायनस. आता ह्या ठिकाणी ही सबट्रॅक्शन करत असताना 4 मल्टिप्लाय करणार म्हणजे 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4 मायनस ए स्क्वेअर काय झाले 3 ए स्क्वेअर अपॉन 4 हे आहे एक्स स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सचा स्क्वेअर काढला तर येणार आहेत रूट ऑफ. आता इथं आपल्याला काय करावं लागेल 3चा रूट 3 मध्ये येतील ए स्क्वेअरचा इकडचा एक्सचा स्क्वेअर काढला तर एचा पण स्क्वेअर निघून जाईल आणि 4चा स्क्वेअर रूट काय येतो 2 येतो म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे एक्स इक्वल टू रूट 3 ए अपॉन 2 आणि रूट 3 अपॉन ए हे जे आन्सर आहे ते ऑप्शन बी मध्ये आहे म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन बी इज द राईट आन्सर. तर अशा पद्धतीनं आपण बघा हे सोल्युशन तुम्हाला दिसतंय का. मी ह्या ठिकाणी लिहितो एक्स इक्वल टू काय आहे रूट 3 ए अपॉन 2. तर अशा पद्धतीनं आपलं इक्वेशन नंबर 5चं हे आन्सर आलेलं आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट 5 PYQs जे की व्हेलॉसिटीवरती डिपेंडंट आहेत ते आपण पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे PYQs तुमच्याकडे असतील तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जो पार्ट तुम्हाला कळाला नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहेत. त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे.